सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद. विद्यार्थी शिक्षकाचे नाव साधना भास्कर मुळे. रोल नंबर 43. विषय संकेतांक 212. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. विषय भूगोल. इयत्ता 6वी. धडा 7वा. खडक व खडकांचे प्रकार. खडक. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे खडक पाहत असतो. त्यांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनातील वस्तूंसाठी होत असतो. तर अशा विविध खडकांची माहिती आपण आता पुढे पाहूयात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरणाचे म्हणजेच खडकांचे बनलेले असते. हे कवच कठीण असून माती आणि खडक यांचे बनलेले आहे. केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावरच नाही तर त्याखाली जमिनीत सुद्धा विविध खडक आढळतात. पृथ्वीच्या भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. खडक हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असतात. खडक अनेक प्रकारचे असू शकतात. विविध खडक वेगवेगळ्या आकारांत, रंगात आणि पोतामध्ये आढळतात. खडकांचे गुणधर्म हे त्यांमधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण, खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतर खनिजेही आढळतात. खडकांचे प्रकार. खडकांचे वर्गीकरण पुष्कळ प्रकारे करता येईल. त्यांच्यातील खनिजद्रव्यावरून, त्यांच्या आकारावरून, तयार झालेल्या पद्धतीवरून किंवा ते ज्या काळात निर्माण झाले आहेत त्यावरून. यापैकी कोणत्याही पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य आहे. परंतु खालील 3 प्रमुख प्रकारातील खडकांचे वर्गीकरण हे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार केलेले आहे. अग्निजन्य खडक, अग्निज खडक किंवा मूळ खडक. 2. गाळाचे खडक किंवा स्तरित खडक किंवा जलजन्य खडक. 3. रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक. प्रथम आपण अग्निजन्य खडक याची माहिती घेऊयात. अग्निजन्य खडकालाच अग्निज खडक असे म्हणतात. ज्वालामुखी म्हणजे काय ते पाहूयात. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे अंतर्भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. ज्या ठिकाणी पृथ्वीच्या भूपृष्ठाला भेगा पडतात त्या भेगांमधून हे वितळलेले पदार्थ बाहेर येतात. त्यालाच ज्वालामुखी असे म्हणतात. या ज्वालामुखी उद्रेकातून लाव्हा रस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडत असतात. नंतर हा लाव्हा रस थंड होऊन मूळ खडक तयार होतो. तोच हा अग्निजन्य खडक असतो. शिलारस. भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हा रस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होत असते. या प्रक्रियेत तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अशा प्रकारे अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या उदरातील खडकांचा रस वर येऊन झालेले असतात. अग्निजन्य खडकांमध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक असून महाराष्ट्र हे बेसॉल्ट खडकाचे पठार आहे. भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन आणि सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे. अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात. हे खडक कठीण तसेच जड असतात. अग्निजन्य खडक एकजिन्सी दिसतात. या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत. अग्निजन्य खडकांची उदाहरणे पाहूयात. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. हा खडक ज्वालामुखी उद्रेकातून वर येणाऱ्या फेसापासून तयार होतो, म्हणून तो सच्छिद्र असा असतो.
त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. त्याचा उपयोग पूर्वीपासून अंग घासण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दिसून येतात. या किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट या प्रकारचा दगड वापरला गेला आहे. हे दगड विविध खाणींमधून काढले जातात. खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून तळी, तलाव निर्माण केले गेले आहेत. जसे रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव. पुढील भागात गाळाचे खडक हा भाग पाहूयात.